पणती जपून ठेवा अंधार फार झाला. आले चहू दिशानी तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला. आणि मग ही ज्ञानाची जी ज्योत आहे आपल्या संस्थेचं घोषवाक्य काय आहे किती जणांना माहित आहे? हातवरती करा. आपल्या संस्थेचं घोषवाक्य काय आहे? सर हे आपल्यासाठी सिंपल आहे. किमान आपण रयत शिक्षण संस्थेचं सांगतो स्वावलंबी शिक्षण हेच आमचं. सांगा कोण सांगेल? सांगा. सांगा म्हणायचं नाही सर, याचा अर्थ ह्यांना येत नाही. येतच नाही. येत असं तर सांगितलं असं नव्हतं ना. मला येत नाही. सांगा. सांगा म्हणायची काय गरज आहे? सांगा. हा ज्ञान चारित्र्य आणि एकता समोर दिसतंय तिकडं दिसतंय सगळं आपल्या जवळच आहे म्हणून सांगितलं. तात्या इथल्या कानाकानामध्ये काना फुलामध्ये तात्या आहेत. या प्रत्येक वाळूच्या कानामध्ये तात्या आहेत. आणि त्यांचं जे ज्ञान आहे म्हणून सांगितलं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. चारित्र्य काय आहे? चारित्र्य नेहमी लक्षात ठेवा. चारित्र्य म्हणजे कुठली अशी गोष्ट आहे तिथं लिहिलंय सुविचार आहे. हे पाठ नाही करायचे नुसतं. सुविचार इथं सांगण्यासाठी नाहीये, ते जीवनामध्ये उतरवण्यासाठी आहेत. ज्ञानेश्वरी थोर ग्रंथ आहे. एक तरी ओवी अनुभवावी. त्यातला एक सुविचार जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवला तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कसं वागताय, कसं बोलताय, कसं चालताय याच्यातून तुमचं चारित्र्य घडतं. तुम्हाला पॅरामीटर लावला नाही कुणी आता. तुमचं तुम्हाला कळेल ते. तुमचे पॅरामीटर्स तुम्ही ठरवायचे आहेत. तुमच्या मर्यादा तुम्ही ठरवायच्या आहेत. कसं वागायचं, कुत्र्यासारखं वागायचं का माणसासारखं वागायचं. अजून 2 पाय आपण चालतोय. अजून आपण सगळेजण 2 पायावर चालतोय. विघ्न संतोषी जे लोक असतात त्यांची अवस्था काय होते? 2 प्रकारचे माणसं असतात, सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध. तुम्हाला सुप्रसिद्ध हे प्रसिद्धी होणारच आहे तुमची. पण चारित्र्य आपलं चांगलं असेल तर कशी प्रसिद्धी होईल? आणि वाईट चालीरीतीचा, वाईट चालीरीतीची, वाईट चारित्र्याची जर मुलगा मुलगी असेल तर त्याला समाजामध्ये काय मान असतो त्याचा पण विचार तुम्ही करायचा आहे. आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं जाता जाता एवढंच सांगेन, आयुष्यभर लक्षात ठेवा आणि लिहून पण ठेवा तुम्ही. पुन्हा पुन्हा मी सांगत असतो या गोष्टी सगळ्या. एक वेल्थ लॉस्ट, पुढचं काय? इफ वेल्थ लॉस्ट नथिंग लॉस्ट. इफ हेल्थ लॉस्ट समथिंग लॉस्ट. इफ कॅरेक्टर लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्य जर गमावलं तर गमवायला काही शिल्लक राहत नाही. आणि त्याच्यानंतर जर चारित्र्य चांगलं असलं तर आपण एक येतो. एकता, ज्ञान, चारित्र्य आणि एकता एकत्र कशासाठी यायचं आहे? चांगल्यासाठी एकत्र यायचं आहे. चांगल्या कामासाठी एकत्र या. आपण काय करतोय? वर्गामध्ये बसल्यानंतर धिंगाणा घातला. काल का त्या 9वीच्या वर्गात गेलोय. अनेक वेळा तुमचं हे होत आहे, हे सर आले होतं का नाही? कुणी धिंगाणा घातला, कुणी आवाज केला, मला माहित नाही. मला माहित नाही. याच्यासारखं मोठं पाप कुठलं करत नाही आहात तुम्ही. म्हणजे पाठीशी घाला, चांगल्याच्या पाठीशी उभे राहा. तात्या आयुष्यभर चांगल्याच्या पाठीशी उभा राहिले. तुम्हीही तोच आदर्श घेऊन, नाही म्हणते ना त्यांच्यासारखं कुणाला, पण किमान मगाशी सांगितलेलं एक तरी त्यांचा गुण आपल्यामध्ये उतरवला तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल. परत एक वेळ तात्यांच्या पवित्र स्मृतीस, बाईंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून सर्व
मान्यवर मंचकावरील त्याने अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातले एक एक गोष्ट आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवा आणि तो आदर्श आयुष्यभर पुढे घेऊन चला. त्या सगळ्या मान्यवरांच्यासाठी त्याचबरोबर मुलींचं फार कौतुक केलं. तात्यांना तेच हवं होतं, तात्यांना तेच हवं होतं. आणि मग या मुली जर शिकल्या नसत्या तर मग सावित्रीबाईंची आठवण येते. तुम्ही सगळेजण शांत बसला म्हणजे दादा लोक सगळे इकडचे दुम दबा की भागते परत सगळेजण. म्हणजे कुठल्या जेलमध्ये तुम्ही असाल, गावात मोकाट कुत्र्यासारखं हिंडाल, चॉईस इज योर्स, चॉईस इज योर्स. तुमची निवड आहे. तुमच्यासाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम इथे संपला असं मान्यवरांच्या आणि सन्मान्य अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. याच्यानंतर 2 मिनिटाचा ब्रेक असेल. वाजले किती? डायरेक्ट भाताला. हा बोला बोला पटकन. ओके.